आज कॅमेऱ्यापासून जी आपली महानगरपालिकेची ऐतिहासिक कारवाई चालू आहे, काय सांगणार? आज माननीय उच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केम्ब्रिज चौक टू एपीआय कॉर्नर हा पहिल्या टप्प्यामधला आम्ही मार्ग मोकळा करण्यासाठी अतिक्रमण निष्कासन कारवाई करणार आहोत। त्यातल्या प्रामुख्याने आम्ही ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत त्या व्यावसायिक आस्थापनांवरती आज प्रामुख्याने कारवाई करणार आहोत। आणि माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ज्या रहिवासी एरिया जे असतील निवासी, त्या निवासी भागांमध्ये ज्या लोकांनी स्वतः ॲफिडेव्हिट केलेले आहेत कोर्टाकडे, त्यांना 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्याच्यानंतर जर त्यांनी त्या शपथपत्र दाखल केलेले नसतील तर निश्चितपणे निवासी भागांवर पण आम्ही कारवाई याच्यानंतर करणार आहोत। जालना रोड पासून जी कॅमेरे चौक पासून जी कारवाई आहे ती कुठपर्यंत राहणार? बाबा पेट्रोल पंप या सिडको बस स्टँड पर्यंत कारवाई होणार? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये तर आम्ही केम्ब्रिज चौक पासून ते एपीआय कॉर्नर पर्यंत कारवाई करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एपीआय कॉर्नर पासून ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत जे आहे ते आम्ही पूर्ण कारवाई निष्कासित करणार। त्याच्यामध्ये किती मालमत्ता धारक आता तुम्ही जमीन दुरुस्त करणार जी स्थिती गरज झालेली आहे, काही लोक आता तुमच्याकडे येऊन आता कागदपत्र दाखवायला लागले का? त्याच्यामध्ये काही उशीर तर झालं नाही या मालमत्ता धारकाला तुमच्याकडे यायला? नाही, आमचा कारवाई करण्याचा तर मानस होताच, परंतु माननीय न्यायालयाने एक मानवीय दृष्टिकोनातून त्यांना संधी दिलेली होती। त्या संधीमध्ये त्यांनी जर सर्व्हिस रोडवरती कुठल्याही स्वरूपाचं कच्चं पक्क बांधकाम केलेलं असेल त्याने स्वतःहून काढण्याची अपेक्षा आहे व्यावसायिक बाबतीमध्ये। आणि 15 ऑगस्टपर्यंत जी मुदत दिली होती ती निवासींसाठी आहे। असं असतानाही बऱ्याचशा नागरिकांनी अद्यापपर्यंत त्यांची जी काही कच्ची पक्की बांधकाम आहेत ती निष्कासित केलेली नसल्यामुळे आज आम्हाला दुर्दैवाने ती निष्कासित करावी लागतील आणि सर्व्हिस रोड मोकळा करावा लागेल। या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार? नाही, ही मोहीम फक्त या एका स्ट्रेच पुरते मर्यादित नाहीये। आपण म्हणतो केम्ब्रिज पासून एपीआय किंवा तिथून महावीर बाबा पेट्रोल पंप पर्यंत, तर तसं नाहीये, पूर्ण शहरभर ही कारवाई होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करतो की ज्या ज्या आस्थापना त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये नसतील त्यांनी तात्काळ त्या तिथून काढून घ्याव्यात आणि ज्या अनधिकृतपणे आमच्याकडे म्हणजे ज्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी जागेवर ज्यांनी केलेले आहेत परंतु महानगरपालिकेची कुठलीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही त्याला तात्काळ त्यांनी गुंठेवारी करून घ्यावं आणि नियमित करून त्यांच्या मालमत्तांना त्यांनी सुरक्षित करून घ्यावं। सर, आज की कार्रवाई में कितने लोग और कितने जेसीबी वगैरह है वो टोटल बता? आज के कार्रवाई में महानगरपालिका के 200 लोग हैं और 150 जो लोग हैं वो नागरिक मित्र पुस्तक है। ऐसे जो है वो 350 म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के लोग हैं और 20 जेसीबी, 5 पोकलेन, 20 टिपर और रुग्णवाहिका अग्निशमन के जो बम रहते हैं वो, ये सब हमने आज लेके कार्रवाई के लिए उतर चुके हैं। Zeno? Oh! Zeno? आवाज आवाज
जे